अलीकडच्या काळात अनेक नागरिकांच्या आम्हाला तक्रारी येत होत्या की त्यांचं पाणी खूप गढूळ येतोय किंवा त्यांच्या पाण्यामध्ये आळ्या वगैरे आढळल्या आहेत. तर त्याच दृष्टीने आम्ही कालच मी पाहुणा रावेत बंधारापाशी म्हणजे तिथं पाहणी करायला गेले. तिथं पाणी तिथं तुम्ही हे सर्वजण बघू शकता ठिकठिकाणी जलपर्णी उडलेली आहे. परत तिथं प्लास्टिकचे ग्लास म्हणा, प्लास्टिकचे ग्लास आहे, परत काचेच्या बॉटल आहे, कचरा आहे, जलपर्णी उगवलेली. तिथं बोर्ड देखील दिलेला आहे की तिथं कोणी कुठल्याही नागरिकांनी जाऊन कपडे वगैरे धुवायचे नाही किंवा असं पाण्याचा दुरुपयोग नाही केला पाहिजे. पण तरी देखील तिथं लोक जातात, तिथे कपडे धुतात. तर ह्याच्या तिथं सिक्युरिटी गार्ड वगैरे कोणी नाहीये. तर नक्कीच माझी विनंती आहे सर्वांना की तिथे काहीतरी एखादं सिक्युरिटी गार्ड असणं गरजेचं आहे. आणि तेच पाणी आपल्याला जलशुद्धीकरण केलं जातं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. तर नक्कीच ही पावना नदी म्हणण्यापेक्षा तिथं गटरगंगा म्हणायची सध्या तिची स्थिती झालेली आहे. परत पुनावळे आणि रावेतच्या नॅशनल हायवे पुलाच्या बाजूची परिस्थिती सांगते. तिथे भराव टाकण्यात आलेला आहे. तर नक्कीच भराव टाकण्याचा अर्थ म्हणजे मला काय म्हणायचं की ती नदी बुजवून टाकायची आहे का परत. आणि अनेक ड्रेनेजचे पाणी वगैरे तिथं मिसळत आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला हेच गटाराचे पाणी नागरिकांना पाजणार आहेत का? ज्यांनी नदी बुजवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती काही कारवाई करण्यात येणार आहे का? परत म्हणूनच या प्रशासनाकडे मी मागणी करते की आपल्या प्रभागात नदी नाला सुधार प्रकल्प तात्काळ राबवण्यात यावा. या प्रकल्पाअंतर्गत एसटीपी प्लांट चालू करण्यात यावे. परत गाळ काढणे व खोलीकरण, नाले व नदीतील गाळ नियमित काढणे, पाण्याचा प्रभाव सुरळीत ठेवणे, अतिक्रमण हटवणे, नदीकाठावरील सर्व अनधिकृत बांधकाम हटवणे, भविष्यात अतिक्रमण होऊ नये यासाठी कडक नियम करण्यात यावे. वॉकिंग ट्रॅक, बसण्यासाठी ओपन स्पेस गार्डन, हरित पट्टा आणि घन कचरा नियंत्रण. नदीत कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. कचरा संकलनासाठी विशेष यंत्रणा राबवण्यात यावी.